आता कितपत विश्वास ठेवायचा थोडासा डाऊट येतो. इथेच लांबूनच वास येतो पायरीची. ही मोसंबी याची जी संभाजीनगरवरनं आली. आम्ही पण हे कलिंगड घेतलेली आहेत आणि आता भरपूर कलिंगड आलेले आहेत. कमसे कम आधा डझन दिले सकता है ना. खूप कमी ठिकाणी मिळतं हे पण. आंबा कसा दिसतोय बघा बाहेर. आणि अक्षताची कंप्लेंट आहे मगासपासून. राजस्थानचा डाळिंब आहे. महाराष्ट्राचा घ्यायला गेलं ओरिजिनल चेहरा आहे आणि ओरिजिनल देवगड आहे. हा तुम्हाला देवगड म्हणून विकला जाईल. आपली तासगावची द्राक्ष. पुढे पण आंबे आहेत. ते सगळे साऊथचेच आंबे आहेत. त्यांनी सांगितलं की नॅचरल पिकलेला आंबा आहे. आंबे तर आलेत मार्केटमध्ये आणि रत्नागिरी हापूस आहे. साईज बघा केवढी आहे. आंबे आहेत का मेनली ते बघू. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मला पाठीमागे दिसत असेल सर्व अशी फळं दिसतात. तर आपण आलो फळ मार्केटमध्ये. हे वाशी FMCचं फळ मार्केट आहे. आजची तारीख आहे ती 28 मार्च 2026 आणि आता आंबे यायला सुरुवात झालेली असणार आहे. स्पेशली देवगडचे, रत्नागिरीचे म्हणजे कोकणातला हापूस आंबा यायला सुरुवात झालेली असणार आहे अशी आशा करूया. आता आंबे आहेत का आपल्याला आतमध्ये दिसत आहेत का ते बघूया आणि त्यांच्या आजच्या तारखेला काय रेट आहेत ते पण बघूया. स्पेशली आम्ही आंबे घेण्यासाठी झालो आहे. अक्षताला आंबे खायचे. बघूया आता आपल्या आवडत्यात आहेत का आंबे, म्हणजे काय रेटने आहेत आणि आंबे आहेत का मेनली ते बघूया. आणि अक्षताचं लक्ष आतमध्ये आहे. तिला जायचं आहे. तुझा सुरुवात कर. तर अक्षता बघते आतमध्ये. आणि आंब्यांसोबत अजून कुठली फळं आहेत आणि काय रेटने ते सर्व आपण बघूया. बघा फळ मार्केट आहे आणि गाड्याच्या गाड्या भरपूर लागलेल्या आहेत. तुमची वाचीचं हे फळ मार्केट ते दिवसभर चालू असतं, काही प्रॉब्लेम नाही. कधी सुट्टी नसते, बंद नसतं, काय नसतं. तर चला जाऊया आतमध्ये आणि आपण पण बघूया कुठली कुठली फळं आहेत. अक्षता तर गेली आहे. आता आपण पण जाऊया आणि बघूया कुठली कुठली फळं आहेत आणि आजच्या तारखेला काय रेट आहेत. आणि मेन फळं बघूया जी मुबलक प्रमाणात अवेलेबल आहेत. ते आज फॉरेनच्या फळांकडे आपण लक्ष देणार नाही आहोत. हे आहे FMC मार्केट वाशीचं, जिथे आज आपण आलो आहोत. आणि आता बघणार आहोत आंबे आलेत काय. एवढा मोठा बॅनर तर लावला आहे मार्केटच्या इकडे. बघूया आता आतमध्ये आंबे वगैरे आहेत का. सुरुवातीला इकडे आंबे तर दिसत आहेत. कसे डझन दादा? 800 रुपये डझन. 800 रुपये डझन. कुठले आहे ते? देवगड रत्नागिरी. हा देवगड आहे ना. हा देवगड. देवगड आणि हा रत्नागिरी. हा कसा डझन? 650. हा कशी पेटी? बघा 4000 रुपयाला 6.5 डझनची पेटी आहे. हा रत्नागिरी हापूस आंबा आहे. बघा दिसतोय का, हा रत्नागिरी हापूस आहे. साईज बघा केवढी आहे. एवढी साईज आहे. आणि हा जो देवगड आहे हा कसा म्हणाले? 800 रुपये. बघा हा देवगड हापूस आहे. 800 रुपये डझन आहे. इकडे पण आंबा आहे आणि हा केवढा आहे बघा मोठा. आता बघा हा प्रॉपर देवगड हापूस आहे. कसा डझन? 5,500 बघा 5,500 रुपयाची पेटी. किती डझनची आहे? 4.5 बघा 4.5 डझनची पेटी आहे आणि 5,500 रुपयाला तुम्हाला ही पेटी मिळणार आहे. कच्चा आहे हा, पिकलेला नाही आहे का? पिकलेला आहे ना. हा आहे का? हा कसा आहे? 1200 रुपये डझन. बघा हा तुम्हाला 1200 रुपये डझनने पिकलेला मिळणार आहे. हा पण देवगड हापूस आहे. साईज बघा 1200 रुपये डझन देवगड हापूस. हा जो आंबा दिसतोय ना हा तुम्हाला 800 रुपये डझनने मिळणार आहे. हा पण देवगड हापूसच आहे. आणि एकदम छोटावाला आंबा पण आहे. हा कसं आहे? बघा हा 600 रुपये डझनने तुम्हाला मिळणार आहे. हे सगळे तुम्हाला दिसतात ते देवगडचेच हापूस आहेत. आणि हा आहे तो 1000 रुपये डझनने तुम्हाला मिळणार आहे. आंबे तर आलेत मार्केटमध्ये आणि भरपूर आलेत मार्केटमध्ये आंबे. इकडे आहे तो आहे तुम्हाला रत्नागिरीचा हापूस. साईज बघा केवढी आहे. आणि सध्या ह्याचा रेट आहे तो 1200 रुपये डझन. आंब्याला भरपूर रेट आहे. आंबे कमी आहेत यावर्षी आणि आता सुरुवातीलाच आंबे यायला लागले. म्हणजे आता गुढीपाडवा वगैरे झालेला आहे, रामनवमी पण झालेली आहे, एप्रिल महिना आला आहे, मार्चची एंडिंग आहे. आणि रेट बघा 1200 रुपये डझन. हा आहे रत्नागिरीचा हापूस. हे सगळे रत्नागिरीचे हापूस. स्टॉक तर भरपूर आहे पण रेट पण तसाच आहे. आता आपण होतो ते F11 फळ मार्केटमधला F11 घाला इकडे. आणि इकडे बघा हा आहे रत्नागिरीचा हापूस आंबा. कसा आला आहे बघा पॅकिंगमध्ये. अक्षता काढून बघते. पण हा नॅचरल पिकलेला आहे, म्हणजे स्वतःहून पिकलेला आहे झाडावरती. म्हणजे यांनी पिकवलेला नाही खाली काढून. त्यांनी सांगितलं की नॅचरल पिकलेला आंबा आहे आणि त्यामुळे त्याला बघा असं पॅक करून पाठवलेलं आहे. दिसतंय का? आणि हा 1400 रुपये डझनने तुम्हाला मिळतो. रत्नागिरीचा हापूस 1400 रुपये डझन. आणि हा आहे तो देवगडचा हापूस. बघा हा 1500 रुपये डझन आहे. आंबा बघा साईज बघा. आणि आजचा रेट आहे 1500 रुपये डझन. रेट तर चांगलाच आहे यावेळेला आंब्यांचा. हा देवगड हापूस आहे आणि कसा चकाचक दिसतोय बघा. पण रेट पण चकाचक आहे. 1600 रुपये डझन रेट आहे. पेटी किती आहे? 1 डझनची किती आहे? 3 डझन. बघा 3 डझनची पेटी आहे आणि 1600 रुपये डझनने तुम्हाला देवगडचा हापूस मिळणार आहे.
गॅरंटी 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 यांची काही खराब निघणार नाही. नंबर वगैरे देतात त्यांचा, खराब लागला तर परत टेस्ट या. में अगर गड़बड़ होएगा पूरा पैसा देते बघा टेस्टमध्ये गडबड झाली तरी पैसे परत. 1600 रुपये डझन आहे देवगड हापूस. हे बघा आता या दादाने आपल्याला सांगितलं आहे हा तुम्हाला देवगड म्हणून विकला जाईल, पण हा कर्नाटकचा आहे. आणि बघा ह्या दादाने एकदम खरं सांगितलेलं हा कर्नाटकचा हापूस आहे. आणि हा कसा डझन आहे? ये 800 रुपये डजन. आणि हा बघा हा 800 रुपये डझन. आता फरक म्हणाल तर काय कळणार आहे आपल्याला? बघा नहीं फर्क नहीं है. हे बघा ये काम नहीं किया. हा कर्नाटकचा आहे आणि आपला हा देवगडचा आहे. तुम्हाला काय कळणार आहे? तर मला तर काय कळत नाही. बघा सेमच वाटतंय सगळं, पण यांनी आपल्याला खरं सांगितलं आहे की हा कर्नाटकचा आहे जो 800 रुपये डझन आहे आणि तो देवगडचा आहे. असे पण आहेत लोक जे खरं सांगतात. गाला नंबर काय आहे? ये गाला नंबर 15 F15. F15 गाला नंबर F15मध्ये तुम्हाला कर्नाटकी हापूस पण मिळेल आणि देवगडचा हापूस पण मिळेल. तिकडे रत्नागिरी हापूस पण आहे. इकडे जो हा आंबा दिसतो येलो पॅकिंगमध्ये, आता हा जो आंबा आहे ना हा आहे साऊथ साईडने आलेला, कर्नाटक केरला साईडने आलेला. आणि हा 1400 रुपये डझन आहे बघा. आणि ह्याला पण असं येलो पॅकिंग केलेलं आहे. हा उसके लिए क्या? हां ओके. आणि आता आपण आहोत ते गाला नंबर F22-23. आणि बघा ह्या दादाने आपल्याला क्लिअरली सांगितलेलं आहे की ह्यांच्याकडे सर्व साऊथचेच आंबे मिळणार आहेत. बघा देवगड का रत्नागिरी असं काही फसवाफसवी नाही आहे, क्लिअर कट सगळे साऊथचे आंबे आहेत. हा हापूसच आहे पण हा साऊथचा आहे. हा तुम्हाला किलोवर मिळणार आहे 200 रुपये किलो. बघा 200 रुपये किलोने तुम्हाला हे हापूस आंबे मिळणार आहेत साऊथचे. आणि इकडे आहे तो तुमचा केसर आंबा, हा तुम्हाला 250 रुपये किलोने मिळणार आहे. आणि हा पण साऊथचाच आहे केसर आंबा, हा तुम्हाला 250 रुपये किलोने मिळणार आहे. यांच्याकडे जेवढे पण आंबे आहेत ते सगळे साऊथचेच आंबे आहेत. आणि बघा हा पण केसर आंबाच आहे. आता हा आपण बघितला तो 250 रुपये किलोवाला. आणि इकडे आहे तो 100 रुपये किलोवाला आहे 2 नंबर आंबा केसर आंबा. तो टॉप क्वालिटी, हा थोडी खालची क्वालिटी, पण हे सगळे साऊथचे आंबे लक्षात घ्या. हे डाळिंब आहे जे तुम्हाला 200 रुपये किलोने मिळतं आहे. बघा हे डाळिंब 180 रुपयापर्यंत मिळेल डाळिंबाचा रेट आहे. हे आवाकाडो आहे जो तुम्हाला 60 रुपयाला 1 पीस मिळणार आहे. 60 रुपयाला 1 पीस हा, किलो वगैरे नाही, 1 पीस 60 रुपयाला आवाकाडोचा. आणि द्राक्ष के लिए ना एक नंबर का माल है. बघा द्राक्ष आहेत तिकडे 180 रुपये किलो. पण द्राक्ष बघा क्वालिटी बघा द्राक्षांची, बघून कळेल तुम्हाला. एकदम टकाटक आपली तासगावची द्राक्ष खायला एक नंबर लागतील. पण 180 रुपये किलो आहे का FMC मार्केटमध्ये रिटेलमध्ये. हे रिटेलचा रेट मी तुम्हाला सांगतो आहे. सुरुवात 120 रुपये किलो रिटेलमध्ये. आणि ड्रॅगॉन कसं आहे? 1 पीस. आणि ड्रॅगॉन पण आहे तो 60 रुपयाला आहे 1 पीस आहे बघा ड्रॅगॉन. आणि इकडे चेरी आहे जी 800 रुपये किलो आहे. 800 रुपये किलोने तुम्हाला मिळते. इकडे चिकू आहेत 100 रुपयाला 1.5 किलो रिटेलमध्ये. 100 रुपयाला 1.5 किलो चिकू आहेत. थोडाफार रेट होईल, 80पर्यंत मिळते तुम्हाला 1.5 किलो. आणि इकडे आंबा आहे, देवगड आहे ना बघा. देवगडचा हापूस सांगतायत 5.5 डझनची पेटी आहे आणि तुम्हाला 4,500 रुपयाला मिळेल. गाला नंबर आहे F43. ओरिजिनल देवगड आहे बघा. चेहरा बघा, ओरिजिनल चेहरा हा आहे आणि ओरिजिनल देवगड आहे सांगतोय. मोबाईल नंबर बघा ना. बघा मोबाईल नंबर पण देतोय. मोबाईल नंबर 916-7080-719. नाम सैदुल शेख. सैदुल शेख. आता बघा सैदुल शेख. आता हे सगळे तुम्हाला शेख आणि असं सगळेच मिळणार आहे त्या मार्केटमध्ये. तर असं नका म्हणू का बाबा मराठी वेंडर दिसत नाही, तर नाहीच आहे मराठी वेंडर इकडे. हे बघा त्यांचं तुम्हाला नंबर सहित तुम्हाला पूर्ण कार्डच दाखवलं आहे बघा. हे बघा तुम्हाला हे असं देवगडचे हापूस मिळतील. थोड़ा साइज में मोटा आएगा. बघा हे थोडे मोठे आहेत. ते तुम्हाला 5 डझन मिळतील 4,500 रुपयात. आणि हे तुम्हाला 5.5 डझन मिळतील 4,500 रुपयामध्ये. बघा जशी साईज भरणी तसं तुम्हाला आंबा मिळणार आहे. बघा हे ॲपल बोर आहेत, मोठीवाली बोर आहेत कशात बघा हे. आणि कसं किलो आहे? 100 रुपये. बघा 100 रुपये किलो. कुठले दादा ही बोरा? पुण्याची. बघा पुण्याची बोरं आहे ती आणि 100 रुपये किलो. कुठले पण घ्या ना. आणि एका बॉक्समध्ये किती आहे? 10 किलो. बघा 10 किलोचा बॉक्स आहे आणि तुम्हाला 1000 रुपयाला मिळणार हा बॉक्स 100 रुपये किलोने बोरा. बघा गोड है एकदम गोड. आता हे बघा एकदम गोड आहेत सांगतात दादा. लालबाग आंबा आहे लालबाग. हा तुम्हाला 150 रुपये किलोने मिळणार आहे लालबाग आंबा. आणि हे कसं डाळिंब कसं आहे? 130 रुपये किलो. बघा 130 रुपये किलोने तुम्हाला डाळिंब मिळणार आहे. बघा हे आणि हे राजस्थानचं आहे ना. बघा हे राजस्थानचं डाळिंब आहे. महाराष्ट्राचं घ्यायला गेलं तर 200 रुपयाच्या वरती आहे. पण हे राजस्थानवाला
स्वस्त असतं. हे 130 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि इकडे बघा ही आहे सफरचंद. आपल्या काश्मीरची सफरचंद आहे, पेटी आहे. 13 किलोची आहे ना? ओके बघा 13 किलोची पेटी आहे ही आणि तुम्हाला 1400 रुपयाला मिळते. आणि आपली काश्मीरची सफरचंद तर इंडियामधली, भारतातली असा रेट हा सफरचंदाचा होलसेलमध्ये. आणि अक्षताची कंप्लेंट आहे मगासपासूनची की पुरं आंब्यांचे गाले फिरते, पण वास काय जरा येत नाही ना. म्हणजे हापूस, देवगड हापूस सांगतात. आणि पिकलेले आंबे आहेत, असं नाही की कच्चे आंबे आहेत, पिकलेले आंबे आहेत. पण आपल्याला ना वास असा काय येत नाही आंब्यांचा, माहीत नाही का. सफरचंदाची त्याला सफरचंदाचा वास येत होता चांगल्यापैकी, पण आंब्यांचा वास काय येत नाही माहीत नाही. तुम्ही सांगा कोणी कमेंट करून का वास येतो का नाही येत. इकडे आहे हा पायरी आंबा बघा. हा 6 डझन तुम्हाला 4500 रुपयाला मिळेल. पायरी आंबा बघा केवढा आहे पायरी आंबा. आंब्याची साईज बघा. आपण पायरीच आहे बघा. आणि आंबा कसा दिसतोय बघा बारीक. आणि बघा हे 3 डझन आंबे 4500 रुपयाला, म्हणजे 1500 रुपये डझन बघा. 1500 रुपये डझन. देवगडचा आहे का बघा. हा रत्नागिरी हापूस आहे. साईज बघा केवढी आहे. 3 डझन आहे 4500 रुपयाला. इकडे पेट्या बघा खोलतोच आहे. मार्केटमध्ये आहे बेलफळ आणि हे तुम्हाला 70 रुपये किलोने मिळणार आहे. खूप कमी ठिकाणी मिळतं हे फळ, बेलफळ. आणि आता APMC वाशीच्या या होलसेल मार्केटमध्ये आहे. गाळा नंबर सध्या कलर मारला आहे त्यामुळे काही दिसत नाही. पण बघा इथे श्रद्धा फ्रूट्स म्हणून दुकान आहे आणि तिथे आहे बेलफळ 70 रुपये किलोने. सध्या आंब्याच्या सीझनमध्ये ना सगळ्या गाळ्यांमध्ये तुम्हाला फक्त आंबेच आंबे दिसणार आहेत. बाकीचे फळं थोडी लपली जातात, शोधायला लागतील तुम्हाला. जसं आता मला हे बेलफळ दिसलेलं आहे. इकडे पेरू आहे जो तुम्हाला 70 रुपये किलोने मिळणार आहे. पण तुम्हाला आतमध्ये हा पिंक कलर निघणार आहे, व्हाईट नाही निघणार आहे, लाल कलर निघणार आहे. तो 70 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे पेरू. बघा इकडे पेरू आहे तो 60 रुपये किलोवाला आहे. कुठला पण घ्या. अंदर सब पिंक ना बघा. हे सगळे पिंक निघणार आहे. आता व्हाईटवाले पेरू ना नॉर्मली येतच नाही. मी 1-2 वेळा व्हाईट एवढं गॅरंटेड बोलून घेऊन गेलो घरी, पण पिंकच निघालं. त्यामुळे पेरू तुम्ही शक्यतो पिंकच निघणार या हिशोबानेच या. पिंक कलरचे पेरू येतात. हे 60 रुपये किलोने तुम्हाला. आणि हे जे आहे ते मोठेवाले ना ते 50 रुपये किलोने मिळतील तुम्हाला. तर आपण Fमधनं Gमध्ये आलं. जी हे गाले. कसं आहे पपई दादा? 20 रुपये किलो. पपईची से किती किलोचा असेल बघा. 2 ते 2.5 किलोची पपई आहे. केवढी मोठी आहे बघा. आणि 20 रुपये किलोने तुम्हाला मिळते. पपईचे रेट कमी झालेले आहेत. हे पण सेम रेट आहे बघा. हे पण 20 रुपये किलो. ही लांबडीवाली आहे. आणि बघा याचा आकार थोडा वेगळा आहे, याचा आकार थोडा वेगळा आहे. कुठलीही घ्या 20 रुपये किलोने तुम्हाला पपई मिळतात. हे सर्व पपई मार्केटवाले आहे तिकडे जी गाल्यामध्ये आलात तुम्ही, म्हणजे जी सिरीजमध्ये. हे बघा सगळे जात तुम्हाला पपईवालेच दिसतील. जी सिरीज आहे 349. कसं आहे 450 रुपये बघा. 450 रुपये डझन. कम से कम आधा डझन दिले सकता है ना बघा. 450 रुपये डझन आहे. अर्धा डझनपर्यंत तुम्हाला मिळतील. साईज बघा ही. आणि तयार आहेत ना सर्व ही बघा. तयार अननस आहे ती. कैसा कैसा बघा. हे 500 रुपये डझन आहे. आणि हे आहे ते 700 रुपये डझन आहे. इकडे तुम्ही आलात ह्या लाईनीमध्ये जसे की G 371 वगैरे. इकडे तुम्हाला सर्व अन्नस मिळतील. वर्षाचे 12 महिने तुम्हाला इथे अन्नस मिळतील या मार्केटमध्ये. म्हणजे ह्या गाल्यामध्ये या नंबरच्या साईडला आलात तर. इकडे चिकू आहे 350 रुपयाला तुम्हाला हे 10 किलोचा बॉक्स मिळणार आहे. पूर्ण बॉक्स म्हणजे 35 रुपये किलोने तुम्हाला चिकू मिळणार आहे. अननस कसं आहे हे बघा. हे अननस आहे ते 800 रुपये डझन आहे. साईज बघा केवढी अननसची. हे 800 रुपये डझनने तुम्हाला मिळणार आहे. अर्धा डझन तुम्ही घेऊ शकता कमीत कमी. याच्यापेक्षा कमी नाही मिळणार तुम्हाला. इकडे सर्व अननस आहेत. पलीकडे पपईवाले आहेत भरपूर सारे. इकडे बघा टरबूज आहेत 30 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहेत. आणि ना सध्या यांचा सीझन नाही आहे वाटतं, कारण ना पलीकडच्या गाल्यांमध्ये सर्व टरबूज असतात. तिकडे सध्या पपई दिसते. सध्या पपईचा सीझन सुरू आहे आणि टरबूजच्या गाल्यांमध्ये सर्व पपई दिसते ह्यावेळेला. आणि हे कसं आहे आणि हे पण ते 20 रुपयाला बघा. ही साईज आहे टरबूजची. हे 20 रुपये किलोने तुम्हाला मिळेल आणि हे 30 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. कमीत कमी 5 किलो तुम्हाला हे घ्यायला लागतील टरबूज. सगळे गाळे असतात ना इकडे नॉर्मली टरबूज असतात. पण आता हे पपईचं सीझन आहे त्यामुळे पपई आहे सगळीकडे. जसं की सुरुवातीला तुम्ही बघितलं असाल सगळीकडे ॲप्पल असतात ॲप्पलच्या सीझनला. पण आता आंब्याच्या सीझनला सगळ्यांकडे आंबे आहेत. तसं आहे जसा सीझन तसा गाल्यांमध्ये तुम्हाला माल मिळेल. सिजनल माल विकणारे पण बरेच आहेत. आणि आत्ता आपण आलो होतो ओपन शेडमध्ये. तिथे मिळतात तुम्हाला कलिंगडं भरपूर सारी बघा. सध्या कलिंगडाचा भाव बघा काय झाला आहे. हा 10 रुपये किलो आहे. इकडे कलिंगड आहे ती 12 रुपये किलोवाली आहेत. आणि बघा ही आहे ती 17 रुपये किलोवाली आहे कलिंगड भाव. आणि आता भरपूर कलिंगड आलेले आहेत.
फुल भरला आहे, म्हणजे पलीकडचा माणूस दिसत नाही. मागचा व्हिडिओ जो तुम्ही माझा बघितला असेल तर एवढा माल नव्हता, पण आता बघा माल भरला आहे पूर्ण कलिंगडचं. जे कलिंगड आहेत ही 20 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे या कलरची. या कलरची तुम्ही जी बघता ही 10 रुपये, 12 रुपये आणि 15 रुपये हा रेट आहे या कलिंगडांचा. ही आहेत ती 20 रुपये किलोवाली. साईज पण बघा कशी तिची ओपन शेड. आता पुढचे 2 महिने तुम्हाला असं भरलेलं दिसणार आहे मार्केट कलिंगडचं. त्या गाड्या भरभरून येतात बघा खाली व्हायला. या छोटे छोटे टेम्पो भरत आहेत आणि मोठे टेम्पो खाली होत आहेत आणि आपापल्या एरियात घेऊन चालले आहे विकायला. आणि बघा मोठे मोठे टेम्पो खाली येतात, भरमसाठ गाड्या लागतात. म्हणजे भरपूर गाड्या लागल्यात कलिंगडच्या. सीझन सुरू आहे कलिंगडचा आणि रमजान नंतर रेट एकदम खाली आलेला आहे कलिंगडचा. पाहिजे तेवढे घ्या. आम्ही पण हे कलिंगड घेतलेले आहेत. 17 रुपये सांगत होते, पण 15 रुपयाने घेतलेले आहेत. आपण 13 किलो घेतलेले आहेत. लॉटमध्ये घ्या थोडेसे. 10 किलो तर कमीत कमी घेतले. आता 15 रुपयाने 150 रुपये होतात. 13 रुपयाने काय ते 195 रुपये होते. त्यानंतर आपण त्या पुढच्या साईडला होतो जिथे एफ आणि जी सिरीज होती, ओपन शेड होता. आत्ता आपण आहोत एचमध्ये. हे बघा एच सिरीजमध्ये. आणि इकडे तुम्हाला मिळणार आहे संत्री मोसंबी. इकडे सगळे संत्री मोसंबी असतात. पूर्ण हे सगळे गाले संत्री मोसंबीचे. इकडे तुम्हाला संत्री मोसंबी मिळणार आहे. कसे हां किती किलो? बघा ही 50 रुपये किलो आहे ही वाली. आणि ती मोठी तो बी 50. बघा मोठी घ्या किंवा छोटी घ्या मोसंबी 50 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. हा रेट आहे मोसंबीचा 50 रुपये किलो. इकडे बघा इकडे 80 रुपये गेले. कुठली आहे मोसंबी? आणि बघा ही मोसंबी आहे जी संभाजीनगरवरनं आलेली आहे आणि ही 80 रुपये किलोवाली आहे. तर कुठली घ्या, छोटी साईज घ्या मोठी साईज घ्या, तुम्हाला 80 रुपये किलोनेच मिळणार आहे. आणि होलसेलमध्ये पण मिळणार आहे. बघा ही 20 किलोची गोणी आहे जी तुम्हाला 30 रुपये किलोने मिळेल होलसेलमध्ये. बघा मोसंबी सगळ्या तर मोसंब्याच दिसतात, संत्र काय दिसत नाही मला. ते मोसंबी आहे ती 35 रुपये किलो आणि ती आहे ती 40 रुपये किलो. साईजमध्ये थोडा फरक आहे. आणि बघा ही साऊथची मोसंबी आहे मद्रासची. बघा हा रेट आहे. आणि ती आपली संभाजीनगरवाली आहे. संभाजीनगरची 40 रुपये किलो. साऊथवाली घेतली तर 35 रुपये किलो. इकडे दिसला आपल्याला तोतापुरी आंबा किलोवरती मिळतो तुम्हाला, जो 80 रुपये किलो आहे. कुठला पण घ्या तोतापुरी आंबा. 60 रुपये. आणि पायरी आहे तो कसा आहे? आणि पायरी आहे तो 100 रुपये किलो. आणि पायरीचा वास येतो आहे मला असं इथेच लांबूनच वास येतो आहे पायरीचा. तर पण बघा 100 रुपये किलो. आणि हा छोटावाला तोतापुरी जो आहे तो हा 60 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. तोतापुरी किलोवरच मिळतो तुम्हाला माहीत आहे. जसा पायरी पण किलोवर मिळतो, फक्त हापूसच आपला डझनवर असतो. बाकी केसर वगैरे पण किलोवरच आंबे मिळतात तुम्हाला. पण पूर्ण पेटी घ्यायला लागेल. होलसेलचा रेट आहे. तर मंडळी असं होतं वाशी FMCचं फळ मार्केट, जिथे आपण आंबे बघायला आलो होतो. हापूस आंबे काही घेतले नाही, कारण ना थोडंसं गॅरंटी वाटत नाही की प्युअर देवगड वगैरे देत आहेत का. खरं सांगायचं तर असतील, पण आता एका ठिकाणी बघा त्यांनी क्लिअर सांगितलं माझ्याकडे सर्व साऊथचे आंबे आहेत. दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी सांगितलं हा देवगडचा आहे, हा रत्नागिरीचा. आणि त्याच्या बाजूला सेम आंबा मी दाखवलो तुम्हाला परत, तर तो केरळावाला होता. काय खरं बोलणारे पण आहे तिकडे. आता कितपत विश्वास ठेवायचा थोडासा डाऊट येतो. आणि रेट मात्र आणि जे ओरिजिनल सांगितलेले ना त्या ओरिजिनलमध्ये ते कव्हर केले ना त्याच्यात आतमध्ये डाग होते. हां रत्नागिरीचा ओरिजिनल सांगतो म्हणजे झाडावर पिकलेला ओरिजिनल पिकलेला आंबा डाग होते. त्यावरती डाग होते, म्हणून त्यांनी ते कव्हर केलेले होते असं आमचं मत आहे. बाकी खरं काय खोटं काय ते त्यांना माहिती आहे, किंवा जर तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे तर नक्की सांगा. आणि आंब्यांचे रेट खूप हाई आहेत. 1500 ते 1800 रुपये डझनचा रेट चालू आहे सध्या. आणि त्यामुळे पण नाही घेतले आम्ही ॲक्च्युली खरं सांगायचं तर प्युअर देवगडवाला आहे तो 1400-1500 रुपयाच्या वरच आहे डझन आजचा रेट. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा FMC मार्केट वाशीमधल्या फळ मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.